नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत कोंदिवडे रस्त्याच्या मागील काही वर्षांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले। यामुळे प्रवाशांसाठी हा मार्ग सुसह्य झाला असला तरी शिरसे गावात टाकण्यात आलेल्या जुन्या 2 आणि नवीन 7 अशा एकूण सुमारे 9 स्पीड ब्रेकरमुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे। या मार्गाने अनेक वाहनधारक, शालेय विद्यार्थी तसंच दैनंदिन प्रवास करणारा प्रवासी वर्ग फार मोठ्या प्रमाणात असल्याने शिरसे गावात टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर हे जीवघेणे ठरू शकतात। हे स्पीड ब्रेकर त्वरित हटवण्याची मागणी प्रवासी वर्ग आणि नागरिकांमधून जोर धरते आहे। दहेज ते नागोठणे दरम्यान रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी शासनाच्या विविध स्तरावर निर्णय होऊन सुद्धा निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झालेत। शेतकरी संघर्ष समिती पेण आणि खालापूरचे अध्यक्ष विजय पाटील आणि उपाध्यक्ष चंद्रकांत घासे आणि ग्रामस्थांनी रायगड जिल्हा शिवसेनेच्या माजी महिला संघटिका कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करून शासनाचं लक्ष वेधलंय। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। उरण तालुक्यातील चिर्ले गावातील स्मशानभूमीवर निवारा शेड नसल्याने गावातील लोकांना अंत्यविधी प्रसंगी ऊन पाऊस अंगावर झेलावा लागतो। रात्री येथे प्रकाश व्यवस्था नसल्याने मृत व्यक्तीवर अंधारात अंत्यसंस्कार विधी पार पाडण्याची नामुष्की ओढवत आहे। स्मशानभूमीवर सुविधांचा अभाव आहे। चिर्ले ग्रामपंचायतीने या स्मशानभूमीवर निवारा शेड उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा वेसवी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रामनाथ पंडित यांनी केली आहे। रोहा येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे मेहेंदळे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली। नंतर विद्यार्थ्यांनी महाराजांविषयीचे आपले विचार भाषणातून मांडले। दरम्यान छोट्या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना करत छत्रपतींच्या नावाने घोषणा दिल्या, तर एनसीसी कॅडेट्सने शिवरायांना मानवंदना दिली। यावेळी कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुबक चित्र फळ्यावर रंगवलं होतं। या कार्यक्रमासाठी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण रायगड मार्फत ज्यूट पासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण मोहोपाडा आणि आंबिवली येथे पार पडले। महिलांनी फक्त गृहिणी न राहता स्वयंरोजगाराकडे वळावं। ज्यूट वस्तू बनवण्याच्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महिलांनी आत्मनिर्भर व्हावं, तसंच लहान कामातून मोठी सुरुवात करावी। यातूनच महिला उद्योजिका निर्माण होतील या उद्देशानं हे प्रशिक्षण घेण्यात आलं। प्लास्टिक पूर्णपणे बंद होऊन कापडी आणि ज्यूटच्या बॅगचा वापर व्हावा, हे यामागील ध्येय असल्याचं सीआरपी सुप्रिया गायकर यांनी सांगितलं। संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती माणगाव शहरात दिमाखात साजरी झाली। उत्कृष्ट नियोजन आणि नवयुवकांचा समन्वय यामुळे या सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झालं होतं। शिवजयंती उत्सव समिती आणि मराठा कर्मचारी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं यावर्षी प्रथमच माणगावकरांची सामुदायिक शिवजयंती साजरी झाली। या कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार बालाजी मंदिर ते मुंबई गोवा हायवे कचेरी रोड मार्ग ते अशोकदादा साबळे विद्यालय पटांगण अशी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ढोल ताशांच्या आणि डीजेच्या आणि खालूबाजा आणि लेझिमच्या ठेक्यावर शोभायात्रा काढण्यात आली होती। भारतीय जनता पार्टी ढेकू विभाग आणि नरेश पाटील युवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं शिवजयंती महोत्सवाचं औचित्य साधून महिलांसाठी हळदी कुंकू सोहळा आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी हजारो महिला भगिनींची उपस्थिती दिसून आली। कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण सिने अभिनेत्री क्रांती मालेगावकर आणि बालकलाकार सह्याद्री मालेगावकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली। खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात भरघोस बक्षिसं प्रदान करण्यात आली, तर हळदी कुंकू समारंभासाठी आलेल्या हजारो भगिनींना हळदी कुंकवाचे वाण म्हणून साडी देण्यात आली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।